हाय गाईज, वेलकम टू आवर न्यू व्लॉग. सो गाईज, द वेट इज ओव्हर. कारण आज आपण चाललो आहोत रत्नागिरीला. खरं तर मी 1 तारखेला जाणार होतो. 1 तारखेचं कॅन्सल झालं. त्या दिवशी मला एक काम होतं म्हणून. 2 तारखेला जाणार होतो तेव्हा पण कॅन्सल झालं, तेव्हा पण मला काम होतं. आणि आज 3 तारीख आहे. आज मी निघालो फायनली. सागर पण माझ्यावर भडकायचा ऑलमोस्ट बाकी होता, कारण 2 दिवस वाट बघत होता. आता मी त्याला कॉल केला येताना. त्याला सांगितलं की मी आता येतो म्हणून. आता कुडाळ स्टेशनला चाललो आणि हातामध्ये हे पिशवी आणि बॅग वगैरे आहे. सो पुढे राहिलेला व्लॉग आपण कंटिन्यू करू. आणि आज तुम्हाला व्लॉग बघायला खरंच खूप मजा नाही केलं, कारण आपण लास्ट टाईम रत्नागिरीला ट्रिपला गेलो होतो तेव्हापासूनच आपण आपली व्लॉगिंग स्टार्ट केली होती. आणि तिकडे खूप मजा वगैरे पण केली होती. तर आता तीच मजा परत करणार आहे. फक्त आता विवेक नाही आहे, आर्यन नाही आहे, फक्त मी, संचित, सागर आम्ही तिघंच असणार आहे. तरी पण आम्ही तिघं खूप मजा करणार आहे आणि ते तुम्हाला व्लॉग्स बघायला भेटतीलच. सो ही रत्नागिरीची जी काही सिरीज आहे किंवा जे काही एपिसोड्स वगैरे आहेत ते तुम्ही सगळे बघा. आय होप तुम्ही बघालच. सो आता पूर्ण पुढचा व्लॉग रेल्वे स्टेशनवर कंटिन्यू करू. तिकडनं पूर्ण तुम्हाला आता जर्नी वगैरे दाखवतो, कसं इकडनं पोचणार आपण तिकडे वगैरे. ते सागर येणार आहे आपल्याला घ्यायला. तसं पण आडवली स्टेशनला, रत्नागिरीने आम्ही आडवली स्टेशनला जातो आहे, बिकॉज तिकडनं जवळ पडतं त्यांचं घर म्हणून. सो गाईज, 11चा टाईम होतं आणि 11:30ला आली आहे ट्रेन. सो आता आम्ही इकडे बसलो, बॅग वगैरे ठेवली आहे. आता ट्रेन अजून स्टेशनवरच आहे. मग तुम्हाला अपडेट द्यायचं होतं म्हणून मग इकडे आलो. आता डायरेक्ट आडवलीला जाऊ आणि तिकडे ब्लॉग स्टार्ट करू. तिकडे बघूया सागर येतं का संचित येतं आपल्याला घ्यायला. फायनली आपण आता पोचलो आहोत आडवली स्टेशनला. आणि मी कॉल केला होता त्या लोकांना, बट आता सागरला आणि कॉल केला होता, त्या लोकांना अजून 10 मिनटं लागतील. सो आपण तोपर्यंत स्टेशनच्या बाहेर पोचू. मग ते लोक आले की डायरेक्ट त्यांच्यासोबत निघून जाऊ. आणि ट्रेन तशी टाईममध्ये आली, फक्त अर्धा तास लेट झाली आहे. गाईज, एकदा आडवली स्टेशनच्या इकडचा लुक बघा, सॉरी व्ह्यू बघा, व्ह्यू. आता ही लोक अजून आली नाहीत, ही लोक इकडनं येतीलच. सो गाईज, फायनली मी पोचलो आता. सागर आणि संचित घ्यायला आले तिथे. मला वाटलं डिफेंडर येणार असेल. तिकडे कुठली रे सेलेरी आली ना, डिफेंडर. ते गाडी आले बघ, गाडी भेटत नव्हती. अरुण काका झोपले असते ना, चालत यायला लागला असते. तुला तिकडनं चालत बोलवलं होतं. मग तरी इकडनं जवळ आहे रे तुमचं घर. म्हणजे लास्ट टाइम रिक्षाने आम्ही आलेलो ना, तेव्हा तरी एवढं लांब नाही वाटलं. स्टेशन रत्नागिरी स्टेशनवरून खूप लांब पडलं असतं. तू रत्नागिरीत उतरला असता ना, तुला बोललो असतं दुसरी तिकडनं समोरनं ट्रेन येते ती पकडली मुंबईला, परत घरी जा. नाही, परत कुडाळला जा. तरी अरे हां, ते एक बरं पडलं की मी गावावरनं आलो म्हणून 2 तासात पटकन यायला भेटलं. मुंबईला असं किती कंटाळलो होतं ना एवढं गरमीत. घाक बिचारा फक्त एक आला नाही. घाक येणार होता, घाक आला असता, पण घाकचे कॉलेजमध्ये एक्झाम होते म्हणून आला नाही. घाटचे 8 तारखेलाच पेपर आहेत ना. हां. आणि दुसरा आर्यन, त्याला काय बोलणार होतं, त्याला बोलवलेलं मी, पण तो काय आलाच नाही. घाट माझी बुटा घेऊन गेलाय फॉर्मल वाली. मला बोलतो येऊन घेऊन जा 11 तारखेला. मला पण बोललो तर मी म्हटलं भाई माझ्याकडे होईल तोपर्यंत. माझ्याकडे स्निकर मागत होता. मी म्हटलं स्निकर नाही तरी फ्लिपफ्लॉप घालून काम चालवतोय मी. घाग आणि आर्यने, जर तुम्ही दोघं बघत असाल ना ब्लॉग, तर तुम्हाला समजेल तुम्ही दोघं खूप काही मिस करताय म्हणून. एकेकाने आता आपण फायनली पोचलो आहोत. हे बघा, ते तावड्याचं घर. पडलो होतो आता झालं. बघितलंस, म्हणून पॅन्ट बाहेर काढायचं मन नाही करत. बॉन्कर्स. ओके, आपण आता घरात जाऊन ब्लॉग कंटिन्यू करू. फोन तापतोय नुसता आपला कंटिन्युअसली. लास्ट टाइम आपण रात्रीचे आलो होतो ना गाईज. आता बघा ह्या टाइमला लवकर आलो आपण. मारता तोडली आम्ही. वाट लावली रे पूर्ण. ते थांबे गाईज, ह्याने घड्या घेतलंय, वरती रोलेक्स लिहिलंय घड्याच्या आणि खाली कॉर्टेज लिहिलंय. पाठी रोलेक्स दिले. मला बोलतोय रोलेक्स आहे, रोलेक्स. किती वाला रोलेक्सचा होतं काय? मी आता बघितलं. गाईज, आपण लास्ट टाइम आलो होतो तेव्हा हे सिलिंग नव्हतं, हे आत्ता केलं. आता गरम वगैरे पण होत नाही याच्याने. तू पण सारखा करशील मग. अरे लावूया, मम्मी नाही पाठवत आहे.
वेदू व्लॉग बघत असेल तर हे ऐक भावा, लास्ट टाइम मला तू काहीतरी बोललो होतंस. मी लास्ट टाइम तुला बोललो होतो किल्ला आला का नाही, तेव्हा वेदू काय बोललेला, तुम्ही कोणी बोलवलंच नाही मला. या टाइमला आम्ही तुला बोललो पण तरी तू आला नाही. लक्षात ठेवतो, हा व्लॉग तुझ्यासाठी आहे भाई मेन म्हणजे. आणि घाग आणि आर्यनसाठी. घागचं सोडून दे, घागचा काहीतरी प्रॉब्लेम आहे. आर्यनचा आणि तुझा तुम्ही दोघांनी सेमच केला. आता ईशान बघू ना, ईशानला नाही तर खाली टॅग करायचा आहे, मग ईशानने तसंच काहीतरी केलं की. सो गाईज आता संध्याकाळचे 4 वाजता आहेत आणि आम्ही लोक जेवण वगैरे आम्ही लोक जेवण वगैरे असेच बाहेर बसले. हे बघा इकडे मस्त बसलोय बाहेर. पिऊ पण बघा किती भारी वाटतंय. ऊन पण तेवढंच लागतंय आणि हवा पण तेवढीच लागते, मजा येते पूर्ण. तर तो पावडर बिवडर येडे, मग काय तोंडावर काय लावतो आता. हे चले तर लवकर आहे सागर ये. त्या मनानं सागर परवडला, सागर असंच उतरून येणार आहे खाली. चला चप्पल टाक फक्त एक पायाचा, नाही तर पाय बी घेशील फाडून. ये आली रे गाडी ये. आलो यांच्या आधी आलो. आता हा बघा कसा येणार रे. इकडनं जोरात बाहेर उडी टाक, मध्ये नको टाकू, डायरेक्ट बाहेर टाक, आरामात येणार. आला तो बघा तिकडे. तावडे तू एवढी ड्रेसिंग बनवायला हा बघ. सो गाईज आता संध्याकाळचे 4 वाजून 4:30 ऑलमोस्ट व्हायला आलेत आणि आम्ही लोक, मी आणि सचिन, आम्ही असेच बाहेर आलेलो राऊंड मारायला. आणि हे बघा, हे ते लास्ट टाईम मंदिर जिकडे आपण आलेलो रत्नागिरीला मागच्या वर्षी. तेव्हा पहिल्या दिवशी आपण इकडनंच फिरायला स्टार्ट केली होती. आणि इकडून एकदा समोरचा व्ह्यू बघा, समोर ते एकदम उंच डोंगर दिसतात बघा. आपण जिकडे गेलो ना कर्नाळ्याला, ते म्हणजे त्या हाईटचे दिसत आहेत ते एकदम. तिकडे कर्नाळ्याला पण भाई वरती चढता चढता एकदम वाट लागलेली आमच्या. आणि ते कशी आमच्यासाठी पूर्ण फर्स्ट ट्रॅकिंग होती ना, मग आम्हाला त्याच्याबद्दल काही एक्सपिरियन्सच नव्हता. आणि आम्ही त्यात बॅगी जीन्स वगैरे घालून वगैरे एकदम गेलेलो. लोक ट्रॅक शूज घालून जातात, तिकडे आम्ही स्निकर घालून गेलेलो. आणि बेस्ट ऑप्शन म्हणजे आम्ही तिकडे पावसाळ्यात गेलो नव्हतं, म्हणजे ती एक बेस्ट थिंग होती त्या गोष्टीची, की आम्ही पावसाळ्यात गेलो नव्हतो म्हणून आम्हाला एकदम चांगलं चढायला वगैरे भेटलं. नाही तर पावसाळ्यात तर तेवढं पण भेटलं नसतं आम्हाला. आता आम्ही चाललो क्रिकेट खेळायला. 3घच जण आहेत फक्त, बाकी कोण प्लेयर नाहीत, पण तरी पण आम्ही मजा करू तिघांमध्ये. बाकीचे नल्ले साले आले नाहीत, मुंबईला बसलेत. आम्ही आमची तिघं मजा करू. आणि जागा पण इतकी भारी भेटली ना आम्हाला क्रिकेट खेळायला, म्हणजे लिटरली यार ग्राउंडपेक्षा पण भारी एकदम जागा भेटली आम्हाला. राहून दे ना, अरे फक्त खेळायचं आपल्याला, जायचं बाहेर. गाईज इतकी भारी ओपन जागा आहे. आणि हा बोलतोय इकडे बॉक्स खेळूया म्हणून. जागा बघा एकदा, ही बघा पूर्ण जागा आहे आपल्याला खेळण्यासाठी आज. आणि लिटरली मी माझ्या गावी जेव्हा होतो तेव्हा मला खेळायला वगैरे काहीच भेटलं नाही क्रिकेट वगैरे, म्हणून आता इकडे पूर्ण खेळणार आहे, पूर्ण मजा वगैरे करणार आहे. आता बघू, फक्त प्लेयर कमी आहेत जरा आज. उद्या परवांचे प्लेयर येतील, मग तेव्हा मजा असेल पूर्ण. खऱ्या मॅचमध्ये पण एवढे अँगल घेत नाही कॅमेरामॅन. आता आपली बॅटिंग आहे. आपण खूप दिवसानंतर बॅट हातात येतोय, खूप दिवसानंतर पण नाही, खूप महिन्यानंतर बोलू शकतो आपण. आणि ते पण गावाला मजा येणार आहे पूर्ण खेळायला. ओपन आहे ना पूर्ण यार म्हणून. आणि आम्ही असेच नॉर्मल खेळतो टाईमपाससाठी. आता हे लोक इकडे कॅच खेळत आहेत. ही लोक आता आली की आपण स्टार्ट करू. हे बघा, ही तेसोड एवढे तावडे, ह्याचं टक्कल बघ इकडनं कसलं दिसतंय. आई शपथ. गाईज आदिवासी हेअर ऑइलची लिंक कोणतरी मला पाठवून ठेव. आंबे भारी लागले ते इथे. काढू नाही शकत, मारतील आपल्याला. येडे नको, मालक खाली असेल तर आंबे करायला लागेल, त्याच्या डोके विकत पडायचे. हा बघ नाही डोक्यावरच आहे. हा बघ पिकलाय बघ, पिवळा झाला हा बघ. आवाज जातो, नको नको सागर, आवाज शांत कर. बागे 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 कुठला पाडतोय तर. त्याच्यावर चढ. आवाज इकडे.
येतील मारतील. ओरडतात का ते, देत नाहीत का? नाही त्यांची आपतू. आता तुम्हाला कॉन्टेंट इतका भारी भेटणार आहे ना, आता फक्त तुम्ही बघाच. इकडे रत्नागिरीला एकदम भारी भारी कॉन्टेंट भेटणार आहे तुम्हाला. रत्नागिरीवरनं अजून एका जागेवर जायचा प्लॅन करतोय आम्ही. तिकडे गेल्यावर तर मजाच आहे मजा. कॉन्टेंट पण भेटणार आणि अजून काही लोक आहेत ते जाणार पण, त्यांच्यासाठीच जायचा प्लॅन करतोय आम्ही तिकडे. पण बघू, तो सक्सेस झाला पाहिजे. ज्या हिशोबाने ज्या हिशोबाने सागरने प्लॅनिंग केली आहे त्या हिशोबाने तो प्लॅन तर एकदम सक्सेस जाऊ शकतो असं वाटतंय आम्हाला. तरी पण आम्ही बघू, ट्राय करू. गाईस तेव्हा आम्ही इतके पागल होतो ना, तेव्हा आम्ही म्हणजे ॲक्टर सारखे, सेलिब्रिटी लोकांसारखे होतो की हां 1 महिना झाला फोटोशूट काढायला पाहिजे, फोटोशूट करायला पाहिजे. फोटोशूट नाही केलं की आमचं आहे ना म्हणजे असं ऑक्सिजन लेवल कमी झाल्यासारखं वाटायचं तेव्हा. दर आठवड्याला. आणि हां नवीन कपडे आले की आमची जागा वगैरे आम्ही ठरवायचो आणि तिकडे जायचो फोटोशूट करायला. आणि तेव्हा आमच्याकडे म्हणजे पोज बीजचं काय नॉलेज नसायचं. आता ते बघत म्हणजे तेव्हा चांगलं होतं त्या पोज वगैरे. आता ते ओल्ड डेटेड झालं म्हणजे छपरी वाटतं. नाही तेव्हा आम्ही ते तसे होतो. नाही तेव्हा आम्ही खरंच खूप छपरी होतो म्हणजे त्या टाइमला. तेव्हा आम्हाला तेवढी अक्कल नव्हती स्किनी जीन्स घालून वगैरे. आणि आता ड्रेसिंग सेन्स आमचं इतकं चांगलं झालं आहे. बघा आता इकडे फिरायला येताना पण आम्ही किती चांगले कपडे घातले. लेंगा बघा, मी जो नॉर्मल बाउंकर घातला तो पण एकदम असं बॅगी घातला आहे. आणि हां इकडे आपण लास्ट दिवशी आलेलो बघा, फोटो वगैरे काढलेले. ती ही जागा फोटो काढायची. फक्त तुझी जीन्स दिसतंय की नाही ते बघतो. दगड दिसतोय तिथे उभा राहा, मी पार्टनर फोटो मार. हे बघ हे नवीन करतायत. हे बघा काय, ही पूर्ण गावची शाळा वगैरे कसली करतायत. लास्ट टाइम ब्लॉग मध्ये बघा. पण अशाच पाहिजे. हा म्हणजे फॉर्म चुकला नाही पाहिजे त्यांचा, डिझाईन वगैरे अशीच पाहिजे. मग तर माझी खरं माझ्या. आता काय म्हणजे ज्या बिल्डिंगच्या शाळांमध्ये ह्या शाळांची मजा नाही राहिली. बिल्डिंगच्या शाळा म्हणजे काय यार, इकडच्या लोकांना वाटतं म्हणजे काय काय लोकांना असं वाटतं की बिल्डिंगच्या शाळा म्हणजे भारी झाल्या. पण आम्हाला असं वाटतं की नाही यार हे खोटं आहे. तेव्हा जर आपण तेवढे लॉकडाऊनमधून जर स्टार्ट केलं असतं ना, मी ब्लॉगिंग तू रॅपिंग वगैरे गेमिंग चालू केली असते ना, आम्ही पोचलो असतो. पबजीचा स्ट्रीमर असतो आता आम्ही. आता हे माझे ब्लॉग आहेत ना, हे आता रेडिओमधून शूट होत आहेत. जर तेव्हा आम्ही काय स्टार्ट केलं असतं ना ब्लॉगिंग वगैरे, तर आता आयफोन नाही तर सोनीच्या कॅमेरामध्ये ब्लॉग वगैरे शूट केले असते. आणि इकडे चालताना पण मर्सिडीज वगैरे असती. सनरूफमधून बाहेर येऊन आम्ही बघत असतो सगळा बाहेरचा व्ह्यू. काय नाही, पण एक दिवस होईल. काय नाही काय, फक्त मेहनत करायची तेवढी. आता मोटिवेशन बंद केलं आहे मी, आता अजून ह्याच्यावरती मोठे लेसन दिले असते. समोर व्ह्यू बघा काय, समोर व्ह्यू बघा एकदम रोडवर. नीट थांब. हे बघ बॅग अशी ठेव. असं राहा असं. हां नीट हात नीट कर. हात केसात नको टाकू, खालीच ठेव. हां मग टोपी घालून. आता आमचं वरचं फोटोशूट करून झालं तिकडचा. आता इकडे हा जो ट्रॅक्टर आहे तिकडे आम्ही फोटोशूट केला, मी आणि सागरने. हे सगळे फोटो तुम्हाला आपल्या इंस्टाग्रामवर बघायला भेटणार आहेत. आणि हे लोक आता इकडे काहीतरी घ्यायला आलेत. मला पण घ्यायचा ना तो चिवडा. अरे घे चणे, घे मसाला चणा. हे घेतलंय ना, तेच घेतलंय. त्याच्यात फॅट जास्त, त्याच्यात फॅट नसणार. नको घालू. 20 ग्राम प्रोटीन घेतला. त्याच्यात पण 20 ग्रामच आहे, याच्यात जास्त आहे. तिकडे कुठेतरी जागा होती ना बसवायला, आपण लास्ट टाइम बसलेलो. गाईज अंडी वगैरे घेतली, खायला काय काय घेतले सामान. दाखव मला, हे दाखव, फीस दाखव. माझा उज्जी आहे पण तो डोक्यात चढतंय हे. बरपाया जरा हळूहळू पी. जरा येडे हाय आतमध्ये वितायला नाही. जरा साधा होऊन दे, घरी जाईपर्यंत होईल तो प्रॉपर. माझाची टेस्ट मस्त आहे, फक्त बर्फामुळे जरा जरा हे होतंय. लय भारी आहे रे. बर्फ विताला की पाणी बनणार आहे, अजून वाट लागते, टेस्ट जाते त्याची. गाईज हे बघा, ह्यांच्या गावचं सगळ्यात मोठं आणि मस्त मंदिर. लास्ट टाइम आपण आलो पण होतो. आणि आज हे दोघांनी पण आंघोळ केली नाही, तरी पण हे म्हणजे एकाने केली नाही. बट सीन असं झाला की तो सागर बोलतो की पाया पडे, एक बोलतो तर नको पडे. पण नंतर एक काकू होते, त्यांनी सांगितलं की असं काय नाही, मना झालं तर पाया पडायचे. देव असं काय बघत नाही आंघोळ वगैरे, देवाला सगळे भक्त सारखे असतात. तर आता आपण त्या जुन्यावाल्या मंदिरात आलो आहे परत एकदा, जिकडे आपण याच्या आधी आलो होतो. इकडे यायचं होतं ना, म्हणून मी खास करून त्या दिवशी डिफेंडर ऑर्डर केली होती. बट मला ज्या दिवशी मला डिलिव्हरी हवी होती त्या दिवशी मला त्याची डिलिव्हरी भेटत नव्हती. 47 काय रे आवडे, मला इकडे येण्यासाठी खास करून डिफेंडर घ्यायची होती, पण मला आजच्या दिवसाची डिफेंडरची डेट भेटत नव्हती डिलिव्हरीसाठी, म्हणून मी ती कॅन्सल करून टाकली. आता
डेट आता पुढे ढकलले. आता डेट नाही, आता डेटच कॅन्सल करून टाकली. मला आजच्यासाठीच हवी होती रे. नंतर जो तुझा प्लॅन आहे तो सक्सेस करूया. आपण दिसूया नको. आपण तिकडे पुढे जाऊया तारीख सांगूया घेऊन तसं पुढे. संध्याकाळचे 6:15 झालेत आणि आता आम्ही घरी चाललो हे सगळं सामान वगैरे घेऊन. असेच आम्ही फिरत फिरत नॉर्मली येत होतो आणि आता घरी चाललोय. इथे आम्ही लोक ना म्हणजे ऑफ कॅमेऱ्यामध्ये इतकी मस्ती करतो ना ती आम्हाला दाखवायला भेटत नाही. पण ती जर तुम्ही बघितली तर तुम्ही क्रेझी होणार एकदम. असे आम्ही ऑफ कॅमेऱ्यामध्ये खूप मस्ती करतो आणि मगाशी पण आम्ही तेच करत होतो. इतकी मजा वगैरे घेत होतो एकमेकांची. गाईज फिटनेसला आम्ही लोक इतकं मनावर घेणार आहे ना आता. फक्त तुम्ही 1-1.5 वर्षानंतर आमची बॉडी बघायची. हा बघा पहिला सेट मारल्यानंतर आता वॉर्मअप करतो. तो गाईज आता आम्ही एकदम हार्ड लेवलचा वर्कआउट वगैरे केला आहे बॅक बायसेपचा. आणि आता ते कुरकुरे वगैरे जे आणले होते ना आम्ही त्याचं आता काहीतरी हे लोक करतायत. कैरी वगैरे आणली होती आम्ही त्याचं काहीतरी करतायत. हेलिकॉप्टर